कार्यकर्त्यासाठी जर ते राष्ट्रीय लेवलचं नेतृत्व त्याच्या घरी येत असेल, तर यापेक्षा दुसरं काहीही आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना नको आहे. आणि मला वाटतं जगातलंही, देशातलंही हे एकमेव उदाहरण असेल, की छोट्या कार्यकर्त्यासाठी एक राष्ट्रीय लेव्हलचं नेतृत्व त्यांच्या घरी येतंय. त्यानंतर दुसरा प्रश्न, 1988 जे आमदार सोडून पवार साहेबांनी गेले होते, पराभव झालेले होते. त्याची कुठेतरी येणाऱ्या निवडणूक पुनरावृत्ती होऊ शकते का? 100% होणार आहे. कारण लोकांना आज बोलत नाहीये, पण लोकांच्या मनात खरोखर या गोष्टीबद्दल फार असा तिरस्कार आहे, की "अरे बाबा, तुम्ही आमचे प्रश्न कधी सोडवणार आहात? तुम्ही एकमेकांना ज्यावेळेस तुम्ही जे विरोधी पक्षात होतात त्यावेळेस तुम्ही एकमेकांना शिव्या देत होते, एकमेकांचे भ्रष्टाचार बाहेर आणत होते आणि आता परत तुम्ही मांडीला मांडी लावून बसताय." याचा नक्कीच तिरस्कार सर्वसामान्य लोकांना आहे. आणि अशी जी वागणूक आहे या लोकांची, याच्यामुळे हे सर्वसामान्य लोकांना हे राजकारण किळसवाणं वाटतं आहे. आणि अशा यांच्या वागणुकीमुळे चांगले लोक सुद्धा राजकारणात यायला विचार करत आहेत. पण मला खरोखर असं वाटतं, की सर्वसामान्य जनतेने या गोष्टीचा विचार करायला पाहिजे आणि चांगल्या सुशिक्षित लोकांनी नक्कीच राजकारणात येऊन राजकारणात चांगल्या पद्धतीचे बदल घडवायचा प्रयत्न सुद्धा केला पाहिजे. काही दिवसापूर्वी आंतरवाली सारडीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलं होतं. त्यानंतर ते जालन्यात उपोषण चालू होतं. तर पोलीस प्रशासनाने ज्या माता भगिनी होत्या, त्यांना प्रचंड लाठीचार करून कुठेतरी ते आंदोलन म्हणजे मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. हो, मी अगोदरच सांगितलं, की ही अतिशय, अतिशय निषेधार्ह गोष्ट आहे. याच्यासाठी निषेध व्यक्त करण्यासाठी शब्दसुद्धा नाही आहेत आणि ह्या गोष्टी व्हायलाच नको होत्या. कुठलाही समाज असो, मराठा समाज असो, मातंग समाज असो, मुस्लिम समाज असो, माता भगिनी ही प्रत्येकाची सारखीच असते. तुमची जी महिला आहे ती तुम्हाला पूजनीय आहे आणि दुसऱ्यांची काय आहे मग? सगळ्याच माता भगिनींचा सगळ्यांनीच हा आदर केला पाहिजे, कुठलीही असो ती. तुम्ही सावित्रीबाईंची पूजन करता, तुम्ही जिजाऊंचं पूजन करता आणि त्यांच्याच लेकींवर तुम्ही जर लाठीचार्ज करत असाल, तर हा एक खरोखर घृणास्पद असा म्हणजे प्रकार घडलेला आहे. यंदा महाविकास आघाडीकडनं मग लोकसभेला म्हणजे 100% उमेदवार जाणार का दिल्लीला? 100%. आम्ही तर अगदी 100% प्रयत्न करणार आहोत आणि आम्हीच नाही, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार साहेबांचा गटच नाही, तर इव्हन काँग्रेससुद्धा, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पक्षसुद्धा अगदी तन धनाने प्रयत्न करून डॉक्टर कल्याण काळे यांची संभाव्य उमेदवारी जी जाहीर झालेली आहे, कुठलाही उमेदवार असो, डॉक्टर कल्याण काळे असोत किंवा कोणीही असोत, आम्ही त्यांना नक्कीच आमच्या मतदारसंघातून तरी लीड देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर माझा प्रश्न आता इथे स्थानिक जे मतदारसंघ आपण बदनापूर समजा, आपलं हे जे भोकरदन जाफराबाद मतदारसंघ आहे समजा, तर म्हणजे किती टक्के इथं मतदारसंघ आहे समजा, किती टक्के लोकसंख्या? लोकसंख्या तर तशी मला सांगता नाही येणार, पण 10 ते 15,000चा जाफराबाद आणि भोकरदन तालुक्याचा फरक आहे. मतदार बऱ्याचपैकी आहे. पण मी तुम्हाला एक नक्की सांगेल, की यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराला भोकरदन मतदारसंघात 100% लीड मिळेल. म्हणजे किती हजार लीड मिळेल हे नाही सांगू शकणार, पण लीड नक्की मिळेल एवढं हो, सांगा. लीड तर नक्कीच मिळणार आहे. नक्कीच मिळणार आणि त्याच्यासाठी आम्ही शर्थीचे प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, धन्यवाद ताई आमच्याशी बातचीत थँक केली.